सध्या पूर्ण इंडियामध्ये आपल्या 12 लॅब्स आहेत. त्या लॅब्सला किंवा सेंटर्स म्हणू शकतो. ज्या लॅब्स आहेत त्या एअरजी इंटरनॅशनल इनोव्हेशन लॅब, ज्या लॅबच्या अंडर विद्यार्थी शिकतायत AI, विद्यार्थी शिकतायत IoT, रोबोटिक्स, ड्रोन टेक्नॉलॉजी, 3D प्रिंटिंग. ह्या ज्या टेक्नॉलॉजी आपण फक्त ऐकतो ते 5वी-6वीचा मुलगा तिथे शिकतोय. आणि तुम्ही कधी आमच्या लॅब्सला व्हिजिट करा तर तिथे तुम्हाला स्मार्ट सिटीच्या कॉन्सेप्ट दिसतील. म्हणजे स्टुडंटनी लास्ट इयरला एका विद्यार्थ्यांनी, ज्याची 8वी क्लासला असेल, 2 मुली आहेत, त्यांनी सोलार बेस्ड स्मार्ट सिटी बनवली. सुंदर. एंटायरली सिटी जी आहे ती सोलारवर कशी चालेल हे त्यांनी त्यांचं मॉडेल प्रेझेंट केलं होतं. म्हणजे तुम्ही विचार करा, 8वीचा विद्यार्थी जर का ह्या डिरेक्शननी नुसता विचार तरी करतोय तर त्या लॅबचं सक्सेसफुल, म्हणजे आम्ही ते लॅब सक्सेसफुली मानतो. कारण की आमचा मेन मुद्दा हाच आहे की तुम्ही त्या डिरेक्शनने आधी विचार करा. त्या डिरेक्शननी तुम्ही जेव्हा विचार कराल त्यानंतरच तुम्ही सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंटेशन, कारण की प्रत्येक गोष्ट स्टार्ट होते विचारापासून. करेक्ट. तुम्ही जेव्हा विचार कराल त्यानंतर त्या गोष्टी पुढे एक्सपांड होत जाते. सो 5th स्टँडर्ड पासूनच मेन मुद्दा हा नाही की त्याला एक्सपोर्ट करायचा, मेन मुद्दा आहे की त्याला त्या गोष्टीचं एक्सपोजर द्यायचं, त्या गोष्टींचा आत्मसात करायला, तो स्वतःहून काहीतरी इनोव्हेट करेल. म्हणजे त्यांना सांगायची गरज नाही ऍक्च्युली, त्यांना फक्त तुम्ही त्या गोष्टी आणून द्या आणि त्यांना थोडंसं गाईड करा, त्यांना थोडंसं मेंटर करा. दे आर ऑलरेडी इंटेलिजंट.